तो भेटणार नाही. संसार खट्टा असेल तर परमात्मा मिठा कसा असेल? संसार जर खट्टा असेल परमात्मा मिठा कसा लागेल, गोड कसा होईल? एक लांब उडी मारण्यातून फळ मिळत नाही तर परमात्मा कसा भेटेल? संसारात ज्याला नीट करता आणि ज्याचे आई कधड नाही मौली म्हणतात, ज्याला संसाराच्या उड्या मारून सुख मिळवता आलं नाही तो परमात्म्यापाशी उंच उडी कशी घेईल? गणित पहा. तो युवक दुःखातून संन्यासी झाला, खरे प्रेम नाही, दुःख होतं त्याला, फकीरी खरी नाही त्याची, अनुभव प्रेरित नाही, तो प्रियसीत अनुत्सुक झाला. याचा अर्थ परमात्म्यामध्ये उत्सुक झाला असं नाही. प्रेयसी मिळत नाही म्हणून अनुत्सुक झाला, पण परमेश्वरासाठी उत्सुक झाला का? नाही. तो प्रेयसी पासून दूर जातो. आपल्याकडे लावा, आपण कुठे बसतो, आपली अनासक्ती कुठे, आपली आसक्ती केव्हा कमी होते, एखादा प्रिय माणूस गेला की कशी येते, मग खरी झाली का प्रेम निर्माण परमेश्वराविषयी? त्याचा अर्थ परमात्म्याच्या जवळ जातो असे नाही. आपल्याकडे आपले काही साधक आहेत, घरात एखादं दुःख प्रगटलं की पळत येतात, नाही तर मग मध्ये एक एक वर्ष येत नाहीत, 6 महिने येत नाहीत. समजायचं काहीतरी आलं. आजच एका बाईविषयी अनिता बोलली. म्हणलं फलाणी बाई आली का? नाही म्हणले, ते पोरीचं काही झालं म्हणजे येईल. आता जरा ऑलबेल आहे त्याच्याकरता येणार नाही. आता आपल्याकडे काही दुःख आले की येतात. खरं प्रेम आहे? साधनेवर खरं प्रेम आहे का त्या गुरुवर आहे का त्या देवावर आहे का त्या योगावर आहे? कशावर प्रेम आहे? तुम्ही संसारापासून पळता का परमात्म्याकडे धावता? ह्या भिन्न गोष्टी आहेत. संसारातून पळून जाणं म्हणजे तुम्ही परमेश्वराकडे धावत आहात हे खरं नाही. मी शॉर्टमध्ये घ्यायलो. परमात्म्याकडे कधीच जाऊ शकणार नाहीत. संसारातून पळणे पलायनवाद आहे. परमात्म्याकडे जाणे तो शोधक, शोधणारा, खोजी, शोध घेणारा असा होतो, पलायनवाद नाही. संसार से भागे जाते हो भगवान को क्या तुम पाओगे. तिसरा युवक कबरीजवळ थांबला. तिसरा युवक, प्रेयसी मेली, काही वाचले नाही, परमात्माही संपला, सर्वस्व प्रेयसी होतं त्याच्यासाठी, काही नाही. तीच परमतत्व होती त्याच्यासाठी, तिचा शोध तो घेत होता. त्याला वैराग्य नाही आले. दुःखी देखील बनला नाही, उदासही तो बनला नाही. कब्र घर झाले त्याचं. तिचे असणे जन्म, तिचे नसणे मृत्यू. प्रियसी फक्त जिवंत असताना पाहिजे होती, इच्छा होती असे नाही. मृत्यूनंतर इच्छा कायम आहे. मृत्यूनंतर इच्छा कायम आहे. मेली जान दो. प्रेम आहे का खरं? आकार असो की नसो, पण परमेश्वर आकारामध्ये आहे की निराकारात आहे? नाही, माझं प्रेम आहे. संपलं. कबरीवर प्रेम जडले. आता आज आहेत का? बुद्ध आहेत, ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर आहेत, महावीर आहेत, वशिष्ठ आहेत, विश्वामित्र आहेत, पण तुमचं प्रेम आहे की नाही? काय शरीर असो किंवा नसो त्याला प्रेम म्हणतात. कबरीवर प्रेम जडले, तो उत्तीर्ण झाला खऱ्या प्रेमात. ज्या गोष्टीने मृत्यूमुळे फरक होईल ते प्रेम नसतेच असे सुफी संत म्हणतात. प्रेमाला मृत्यू मारू शकत नाही. त्यांचे प्रेम अनन्य होते, बेशर्त होते, अनकंडिशनल होते. ज्यांचे प्रेम सौंदर्यावर आहे, तारुण्यावर आहे, आणि सौंदर्य संपले की प्रेमच संपतं. प्रेम संपतं. लग्न झाल्यानंतर 4 दिवसात जे प्रेम असतं, आणि खाऊ 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 अशी मोठी झाली म्हशी सारखी की तू पाहतही नाही डुंकून, येऊ नको तो माझ्याबरोबर, दुसऱ्या रिक्षात ये. युवतीला वाटले पहिल्यामध्ये करुणा, दया, सभ्यता, शिष्टता आहे, तो पुत्र होऊ शकतो, पती नाही. पिता भले पुत्रावर प्रेम करतो, पण पुत्र कर्तव्य निभावत असतो.
लक्षात घ्या. प्रेमधारा उलट वाहत नाही. बाप प्रेम करेल पण पुत्र प्रेम करत नाही, उलट नाही, खाली जात असतो. प्रेमधारा खाली पडते, पुढे वाहते. बापाला वाचून फायदा नाही. बापाला वाचून, आता उद्या समजलं की एक साधू आला, आपलं पोरगही मरायला लहान आणि बापही मरायला, आणि त्याने सांगितलं एकाला वाचवतो, एकाला पाचतो, त्याचं आयुष्य याला मिळेल. आपण कोणाला वाचवू? मी नाही सांगत, तुम्हीच सांगा. बापाला वाचून फायदा नाही, मुलाला वाचवायचे आहे म्हणून बापापुढे प्रेम टाकतच नाहीत. वाळलेल्या खोडाला कोणी पाणी घालीत नाही. मी सांगितलं याच्यावर, जरा फार इलॅबरेट केलं होतं त्यावेळेस, पण आता जरा थोडक्यात पुढे सरकायचं आहे आपल्याला, दुसरं काही पाहायचं आहे. कर्तव्य भावना निभावतात, दुश्मनी होऊ नये एवढेच. लोकांनी वाईट म्हणू नये, बापाला पुसत नाही, किंवा बाप दुश्मन होऊ नये एवढंच. लहान मुले घृणा करतात, ते घृणा करतात, तू वाईट आहेस, लाथ मारतात, आणि बाप प्रेमाने बोलवतो. पण लाथ मारण्याकडे आपण जातो. माता न तू वैरिणी म्हणतात ते पोर, तू काय माता आहेस? लहान मुले घृणा करतात, कारण लहानपणी अहंकार दुखावला गेले की ते चिडतात पोर. युवतीने विचार केला, हा पुत्र होण्याचा लायकीचा आहे, दया करेल, सेवा करेल, सुव्यवस्था देईल, पण पत्नी म्हणून प्रेमाचा तरंग तिला पाहिजे. जी उंची भावना पाहिजे ती त्याच्याजवळ नाही. हा दुःखात साथ देईल, सुखात नाही. आणि प्रेम सुखाचा साथी आहे. जेथे दोन आनंद, दोन उत्सव, दोन जीवन तरंग मिळतात ते शिखर मिलन प्रेम आहे. ज्याने जन्म दिला तो पती नाही, तो पिता आहे. हा सुखाचा साथी आहे, दुःखाचा नाही. प्रेम चंचल नसते, एक स्थिर भाव आहे, एक समाधिस्थ दशा आहे, ज्यात कंपन नाही, बाकीचे तरंग नाहीत, विकार लहरी नाहीत, काही नाही. आता परमात्मा केवळ त्याला शरणागत समजतो भक्तीमध्ये जे बेशर्त येतात, कुठली कंडिशन नाही. परमात्मा मंदिरात तिन्ही प्रकारची लोक पूजेला जातात. आता आपण हा भाग पाहू. प्रेमाचे जगात असणारे धागे आपण पाहिले की दयावान, दानशूर, त्याला प्रेम आहे समाजाविषयी, याच्यात काही नाही. अरे सेवा जी सामाजिक केल्या जाते ना, ते स्वतःचा उद्योग होण्याकरता, आपल्याला विचारावं म्हणून. कोणी नाही विचारलं ना, चल हट म्हणतात, जात नाहीत. तो भाग मी सांगत नाही, कारण ते एलॅबरेट मला करायचं नाही. दानही करायचं नाही, सेवाही करायची नाही, ती कशी प्रेम बनवू शकत नाही. पण प्रेम जगात कसं चालतं, जसं ह्या उदाहरणावरून सांगितलं तसं अजून काही सांगतो. म्हणून भगवंताला निर्व्याज प्रेम पाहिजे, निर्विषयी पाहिजे, अनकंडिशनल पाहिजे, आणि बेशर्त पाहिजे. काही मागू नका. तुम्ही द्यायला चाललात भगवंताकडे. सुदामा, मी काल सांगितलं होतं तुम्हाला, सुदामा द्यायला गेलेत. 3 मुठी तांदूळ कृष्णासाठी नगण्य आहे, पण त्याच्यासाठी 3 दाणे मिळत नाहीत. वस्त्र देखील फाटकं आहे. येस, मी द्यायला जातो. ज्यावेळेस भक्त गरीब होऊन द्यायला जातो तो अमीर आहे असं समजा, आणि ज्यावेळेस अमीर मागायला जातो त्याच्या इतका भिकारी कोणी नाही. हे प्रेम आहे, ही भक्ती आहे. भगवंताकडून निर्व्याज निर्विषयात कसे जावे. प्रार्थना केल्या जातात, नवस केल्या जातात, दानधर्म केल्या जातात, यज्ञ हवन केल्या जातात, मंदिरांच्या चक्रा मारल्या जातात, तीर्थस्थानाला त्याच्या चक्रा मारल्या जातात. आपल्याकडे अगदी भक्ती ही अशी आहे, श्रवण केल्या जातं, श्रवण भक्ती. प्रश्न असा आहे, प्रेम तुम्हाला करायचं का? काहीही मागू नका.
काही मागण्याकरिता जाऊच नका परमेश्वराच्या दारावर. सुदामाकडे पहा, सुदाम चरित्र त्या भूमिकेतून पहा, किती दरिद्री होते याच्याकडे पाहू नका. दारिद्र्यात असताना जो शाही राहिला, उपाशी 4-4 दिवस मुलं राहायचे, कोणी टाकलेलं खायचे, नाही मागत म्हणले. पत्नी म्हणले तुमचे मित्र जाऊन मागा, नाही म्हणले. त्याला समजलं पाहिजे मी नाही मागणार, हात नाही पसरणार. आणि भगवान वाट पाहत होते, त्यांनी हात पसरावा. हात जर पसरला असता, मागितलं असतं, सुदामाचा पुण्य कापून त्याला तुकडा टाकला असता बँकेसारखं. तुमचं डिपॉझिट संपलं म्हणून समजा पुण्याचं. तुम्ही फक्त मागा, तुमचं जे पुण्याचं डिपॉझिट भगवंताला तेच पाहिजे. मागणारा भक्ती देत नाही भगवान. भगवान सिद्धी देतो, सिद्धीचं फळ देतो. देणं म्हणजे सिद्धीचं फळ, प्रेम नाही. वा वा भगवंतानी आमचं एक काम केलं म्हणजे भगवंतानी प्रेम दिलं, बिलकुल नाही. विसरून जा. तुमचं जे कर्म आहे ते इनकॅश करून सिद्धीचं फळ दिलं. आणि भाग म्हणतात, चल भाग, पुन्हा भेटूही नको तू. काही मागण्याकरिता जाऊ नये, कारण तुमचं पुण्य समाप्त होतं त्याच्यात. नवस करतात, देवा नवसाला पाव. एका बाईने तो विचित्रच नवस केला. तुळजा भवानीकडे गेली, पोरगच होत नव्हतं. म्हणले देवा सोन्याचं टोपरं वाहील. म्हणजे मागायला काय हरकत आहे, देणार की नाही देणार गोष्ट वेगळी. तुळजा भवानीला वाटलं ह्या सगळ्या भवान्या दर्शनाला येतात, थर्ड क्लास साडी देतात जी 100 रुपये देखील किमतीची नाही. त्याच साड्या पुन्हा त्या दुकानावर जातात, कारण दुकानदारही घेत नाही. ती पुजारी पुन्हा नेऊन देतो, पैसे कॅश करतो, पुन्हा तीच साडी येते जी घालता येत नाही. तुळजा भवानीला माहिती आहे यांच्या साड्या देखील घालता घेत नाही. पुजारी तुमची साडी नेसवतही नाही. आपली सोन्याचं टोपरं आयुष्यात उभा राहिलो तर आपण विटेवर, तेव्हापासून आजपर्यंत असा भक्त नाही मिळाला. झाली प्रसन्न तुळजा भवानी, देऊन टाकलं पोरग. आता ते पोरग झालं, बारसं झालं सगळं, तर चेहरा उतरायला लागला. एक शेजारी पाजारी, का उतरला चेहरा? आनंद झाला. कशाचा आनंद झाला? म्हणजे का नवस फेडायचा, आता कसा फेडू? दारिद्र्य तर 18 पगड, आणि सोन्याचं टोपरं कसं वाहू? सोनं काय, मला एक मंगळसूत्राचं जर थोडंसं सोडलं मनी तर बाकी काहीच नाही माझं, आणि टोपरं कसं वाहू? बोलले सहज, पण मला काय माहीत भवानी प्रसन्न होईल. ते म्हणले सोपं आहे, काय नाव सोन्या ठेव पोराचं, आणि त्याचं टोपरं म्हणजे टोपी त्याची सेकंड हँड. त्याला टोपी घाल आणि ते सोन्याला ने समोर, हे सोन्या आणि याचं टोपरं घे देवी. परिणाम काय होईल? आपल्या सगळ्या देवाला लालूच देणं, देवाला दया दाखवणं, मी दान करतोय दाखवणं देवाला. त्याग नाही, समर्पण नाही, मी दान करतोय. भावना देखील थोडीशी कमी जास्त झाली तरी देव देत नाही. अरे मागायचं असेल तर काय मागायचं? हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. भगवंता तुला काही द्यायचं का? दान दान मागितलंय, तुझं विस्मरण होऊ नये. गुण गाईन आवडी, टेक्निकल होऊ नये माझा जप. हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा. मी धन आणि संपत्ती मागत नाही, संत संग दे सदा. सद्गुरु दे आणि ते सिद्ध पुरुष दे की ज्यांच्या संगात राहून माझी भाववृत्ती बदलेल आणि प्रेमधारा भक्तीच्या मिळतील. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे मासी. संत संग घेण्याकरिता आणि परमेश्वराची भक्ती करण्याकरिता पुन्हा मला जन्माला घाल, यायची तयारी. हे दे मला, बाकी काही नको.
मागण्याकरिता करू नये. मागितलं की तुमच्या प्रेमाचा तुकडा नाही पडला, तुमच्या साधनेच्या सिद्धीचा तुकडा पडला आणि देवानी फळ दिलं. कुठलीही कृपा नाही, याला कृपा म्हणत नाही. कर्तव्य कर्म टेक्निकल करू नये. आपल्या भक्ती कशा आहेत माहिती आहे तुम्हाला? सकाळी उठायचं, लोकांना दिसलं पाहिजे. सकाळी उठायचं, 7-8 पर्यंत ऑटो पाहायचं, स्कूटर घ्यायचं, मंदिरामध्ये जायचं. काही बाया जात होत्या बा, आधीच्या बाया, आताच्या नाही. 3-3 मंदिर पायी जायच्या. सकाळी 5ला जे उठायच्या, एक मंदिर, ते मंदिर, ते मंदिर, 3 मंदिर करून 8ला घरी यायच्या. 3-3 मंदिर. मी सेलूला असताना देखील मी पाहिलं. हे बाबासाहेब मंदिर, बालाजी मंदिर, 3 मंदिरामध्ये जायच्या त्या बाया आणि यायच्या. आता मंदिरात पाहतो सकाळी 2-4 म्हातारे, 2-3 बाया, घंटी वाजवल्या जाते, प्रार्थना त्यावेळेसच येताना दिसतात, बाकी कोणी नाही. कर्तव्य कर्म टेक्निकल होऊ नये. टेक्निकल गेले, दर्शन घेतलं, चप्पल बाहेर सोडलेली असते असं पाहिलं, एक क्षण देवाकडे, एक क्षण चप्पलकडे, निघाले. प्रसाद मिळतो का ते पाहिलं, निघाले. दुसरं मंदिर. कर्तव्य कर्म. भागवत कथेमध्ये लोक, अहो तुम्ही आजकाल आले नाही, 7 दिवस भागवत होतं, तुमची वाट पाहत होतो, असं काय येतं. अशा वेळेस जातात आपण किती बसू शकतो? 4 घंटे नाही, मग 1 घंटा. मग कोणतं चरित्र आहे ते? एंटरटेनमेंटचं चरित्र असेल, गोकुळ फोकुळ काही असं, तर मग गेले त्यावेळेस. सुदाम चरित्र आहे का? मग त्या दिवशी येत होता मी, आणि मग तिथे जाऊन बसतात. ते ठराविक शेवटी, कारण आरतीला महाराज अर्धा तास लावतात, 1 तास. तर तितकं टाईम काढून 1-2 तास कसं बसता येईल. नाही तर खुर्च्या आजकाल ठेवलेल्या असतात, भानगड नाही, आपल्याकडे खुर्च्या आहेत, झोपता पण येतं. कर्तव्य कर्म टेक्निकल झालंय, बस ऐकलं पाहिजे. म्हणतात, एका महाराजांनी सांगितलं, अरे कथा ऐका, भागवत ऐका, हे ऐका, कीर्तन ऐका, लोकांनी पाहावं म्हणून जातात. असं हा, कधीपासून तुम्ही येता? तुम्ही पण येता का? हो. सगळं टेक्निकल झालंय, काही प्रेम नाही. कर्तव्य कर्म टेक्निकल झालं. एक उदाहरण होतं, एक सावकार पुत्र होता, तरुण पोरं आजकाल ओळख नाहीत. बाप मात्र असा टेक्निकली फिट होता. रोज मंदिर, दर्शन, एखादा महाराज आला तर भागवत कथा श्रवण, कुठं रामायण लागलं त्याची कथा श्रवण, कुठं यज्ञ हवन झाला, 7 दिवस असेल तर अर्धा-1 तास कुठतरी जायचा, बसायचा, लोकांनी पाहावं. देवधर्माचा माणूस आहे समजावं. धंदा चांगला होतो, पोरीचं लग्न होतं, पोराचं लग्न होतं. अहो ते धार्मिक आहेत, सहज माणूस म्हणतो. एक फायदा होतो व्यवहारात. आणि हा बदमाश कसा असू शकेल, याच्या दुकानावरून घ्या, असं सगळं असतं. ते पोरग जाईन म्हणलं, हे धंदा चालणार नाही, आपल्याला लोक धार्मिक समजतात, याला कसं समजेल. त्या पोराला सांगितलं, त्या मला ऐक, मला नाही आवडत. अरे दुकानदारी चालवायची, सगळं काही सांगायला, पण नाही म्हणे. अरे तू पाय तर खरी, नीतिमान होशील, असं होशील, तसं होशील. शेवटी म्हणले, तू असं कर, तू कथा ऐकली की तुला मी इतके रुपये देईल. ओके म्हणला. त्या दिवशी गेला आणि समोर बापाने बसवलं, त्यालाही बसवलं. तू ऐक तर खरी, सोडून दे ह्या कानातून त्या कानात, मग काय हरकत आहे. आता कथेत रंगला ते पोरग, त्याला कधीच असं वाटलं नाही. आणि महाराजांनी सांगितलं, फसवू नये, खोटं बोलू नये, सत्य ह्या विषयावर ते निरूपण चाललं होतं. नाही तर असं पाप लागतं, फेडावं लागतं, काय. पोराच्या मनावर ठसलं. आला दुकानावर. बाप म्हणला, कसं काय झालं? बेस्ट झालं म्हणला. बाप म्हणला, चला बरं झालं, आता सुधरल. आणलं, काय गिऱ्हाईक आलं. वाढणारे सर गेले. गुळ आहे? हो आहे. बिगर खताचा आहे का? नाही. खतं टाकलेले आहेत. फवारे मारलेले आहे का? हो फवारे मारलेले आहेत. बापाने पाहिलं, हे काय झालं सोड. शेंगदाणे आहेत? जोजारे गेले, आहेत. आजकाल ते खडे येतात लाल, ते शुद्ध आहेत का कसं? निवडलेले नाहीत. खडे असतातच म्हणले, खडे
कडे आहेत आमच्या याच्यात, तुम्ही वेचून काढा. 2-4 याच्यात झाल्यानंतर बाप म्हणला आपलं दिवाळ वाजतंय म्हणते. आता हळद आहे, प्युअर आहे का नाही, रंग लावलेला आहे थोडासा, काय करावं आजकाल मारच असा येतो. बाप म्हणला मूर्ख कुठला माझं दुकान बसवतो, गिऱ्हाईक बसवतो, असं काय बोलायला म्हणले तुला. ते म्हणले की महाराजांनी काय सांगितलं, खरं बोला, सत्य बोला. आता मी सत्य बोलायलो, मी काय खोटं बोललो का. तर म्हणले अरे माझं आयुष्य गेलं रे ऐकण्यात, हे करण्यात, पण मी असा नाही धंदा केला. जगाला आवडत नाही तुमचा खरं अध्यात्म, नाही आवडत त्यांना, असं खोटं खोटं पाहिजे वरवर. म्हणजे मग काय करावं, म्हणले असं बसावं. महाराज ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस असं उपरणं घेऊन, पंचा घेऊन असं बसावं, किंवा हँडकरचीप मोठी असेल तर असं, की महाराजाला वाटलंय पदरात घ्यायलंय, आणि बस संपलं की असं फेकून द्यायचं म्हणले तिथलं, ह्या कानातून त्या कानात सोडून द्यायचं, असं झटकायचं घरी यायचं, एकही असं गोष्ट आणायची नाही घरात. म्हणून महाराज किती प्रवचनं करतात, काय फरक पडतो. सगळ्या महाराजांनी एकच टेप रेकॉर्ड हिंदुस्थानात लावली, सगळ्या धर्माच्या. घरात कसे वागावे, सासूनी कसं, सुनेनी कसं, वा वा महाराज जी काय बेस्ट आहे. अरे बेटा तू वाग ना तसं घरी, ते ऐकण्यासारखं आहे. समजा तुम्ही म्हणले ना की महाराजाचं फार छान होतं, म्हणलं म्हणून काय झालं, वाग ना, माहिती आहे का ते कसे वागतात माझ्याशी, ते महाराजाचं तिथं फेकून येतात. बेस्ट झालं, एंटरटेनमेंट झाली, संपलं.